डोंबिवलीमधून आपले प्रतिनिधी तन्मय पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले। तन्मय, नेमकं यंदाची शोभायात्रा जी आहे डोंबिवलीतला जो गुढीपाडवा आहे तो काय सांगतोय, काय संदेश देतोय? खरं आहे वैष्णवी, मी तेच मगाशी पण म्हणत होतो की जगाला शोभायात्रा काय असते याची ओळख करून देणारं शहर म्हणजे डोंबिवली आहे। या डोंबिवलीनं ही सगळी सुरुवात केलेली आहे शोभायात्रेची। 1999 सालापासून याची सुरुवात झाली आणि यंदाचं हे 27वं वर्ष आहे। आणि एकतेचा, पारंपरिक आपले सण उत्सव जपण्याचा हा खरं तर उत्सव असतो आणि या निमित्तानं हिंदू एकीकरण केलं जातं आणि त्यासाठीच या नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात झाली आहे। हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात ची मुहूर्तमेढ रोवली असेल तर ती डोंबिवलीनं रोवलेली आहे। तू माझ्या मागे बघू शकतेस की तरुणाईचा उत्साह आहे आणि तसंच पारंपरिक वेशभूषेमध्ये अनेक जण इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे। तसंच बाईक रॅली इथे काढण्यात येते। त्याच्या मागे जर तू बघशील तर यंदाची ह्या शोभायात्रेची थीम आहे, एकीकडे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत, शतक महोत्सवी वर्ष संघाचं देखील आहे आणि त्याच अनुषंगानं चित्ररथ तयार करण्यात आलेले आहेत। भारतमातेची प्रतिकृती तू बघू शकतेस। तसंच डोंबिवलीकर सांस्कृतिक कला मंच जे आहे त्यांचा रथ इथं पाहायला मिळतोय आणि अशा विविध ढोलताशा पथकांची इथे मांदियाळी आहे, आज जत्रा आहे मोठी आणि असे सळसळत्या तरुणाईचा उत्साह डोंबिवलीकरांमधनं पाहायला मिळेल। आणि याच डोंबिवलीनं सगळ्या जगाला शोभायात्रा आणि हिंदू एकीकरण कशा पद्धतीत करता येईल याचं एक उदाहरण दिलेलं आहे आणि आज तीच परंपरा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि नवे नवे जगात आपल्याला ही सगळी शोभायात्रा पाहायला मिळते। विविध ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीत परदेशातही थोड्याफार प्रमाणात शोभायात्रा पाहायला मिळतात। त्याची सुरुवात केली आहे ती डोंबिवलीनं केलेली आहे, हे मी इथे आवर्जून तुला सांगेन वैष्णवी। अर्थातच तन्मय, कारण की सगळ्यात जुनी अशी शोभायात्रा म्हटलं जातं डोंबिवलीच्या शोभायात्रेला आणि अनेक संदेश, सामाजिक संदेश जे आहेत या शोभायात्रांमधून दिले जातात आणि शोभायात्रा आणि मुंबईचा गुढीपाडवा हे एक समीकरणच गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे। तर आपण जोडून राहा आमच्यासोबत, प्रत्येक अपडेट आपल्याकडनं असंच घ्यायचे। तुर्तास आपल्या प्रेक्षकांना ही दृश्य आपण दाखवतोय।